मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर आपल्या सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. गेलो का द्यायले उचलून देईन मग काका म्हणे चला रे बा म्हणे चहा प्यायले. स्वतःची कॅन्टीन असून दुसऱ्याच्या कॅन्टीन वरून ते चहा प्यायले. जाऊ द्या मग आता आपण आज चाललो आता कॉलेजमध्ये जातच होतो तर ओम भाऊ म्हणे चला रे बा म्हणे नाश्ता करायसाठी सगळेच जण. तुम्हाला तर माहिती आहे आपण फुकटचं कुठचं सोडत नाही. केला मग रप्प नाश्ता मग गेलो आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्या मागे तर तुम्हाला माहित आहे किती कामं होती. तर पहिले तर आलो आम्ही तिजोरीपाशी. तिजोरीचा ताला खोलला आणि काढला याच्यातलं साहित्य. तुम्हाला तर माहित आहे आपली ते ब्लू स्टिक पेटली होती कारण की ते लयच ओव्हरलोड झालं तिच्यावर. त्याच्यानं आपल्याला जे काम करायचं होतं इकडं ते हे करून घेतलं इलेक्ट्रॉनिक मध्ये. सर इथं शिकू राहिले होते तर आम्ही इथं बसलो रे पण आम्ही इथं शिकून घेतलं. शिकल्याशिवाय काही आम्ही इथून निघालोच नाही. मग आता मेन काम होतं आपल्याला ते ब्लू स्टिक सुरू करणे. पण तिला आता आम्ही खोलकाल बंदीच एंड बेंड करून टाकली होती कारण की आपल्याला दुरुस्त करणे होती. त्याच्यातून का निघे का काय माहित आम्हाला काही माहितच नव्हतं. तुम्ही काही जास्त विचार करू नका रे बा. चेक गिक केली न मग आम्हाला मारायचे ते सोल्डर